आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। बोल दादा। मी सांगितलेल्या कामाचं काय झालं? अरे दादा, ते काम आजच होणार होतं पण प्रॉब्लेम झाला। आता काय? आम्ही तू दिलेला चाकू लपवून ठेवला होता। तो चाकू घेऊन तिला मारायला निघालो। मारायला हात उगारला, बघतो तर काय, हातामध्ये चाकू नाही केळं होतं। काय? अरे हो, खरंच। तू असं काय सांगशील आणि मी विश्वास ठेवेन? तुला काय मूर्ख वाटलो का? तुला हे काम जमणार नव्हतं तर आधी सांगायचं होतं। हे बघ दादा, तुझा माझ्यावर विश्वास नसेल ना तर तू संगीशी बोल, ती खरं काय ते तुला सांगेल। हे घे। हॅलो। हो दादा, खरंच तू दिलेला चाकू आम्ही लपून ठेवला होता। तो चाकू काढला, मैत्रीला मारायला गेलो होतो आणि मैत्रीला मारायला हात उभारला, बघतो तर काय, हातात चाकू ऐवजी केळं होतं। मला याचं काही ऐकायचं नाहीये। आपल्या धंद्यात कमिटमेंट जास्त महत्वाची असते। मी परत फोन करेन, तोपर्यंत काम झालं पाहिजे। काम नाही झालं तर याचे परिणाम वाईट होतील। दादा, आता तू काळजी करू नकोस। आता आमचाच फोन येईल मैत्री मेल्याचं सांगायला। हॅलो। हाय, तुम्ही बरे आहात ना? सॉरी टू से, पण तुम्ही एवढी आस्थेने का चौकशी करताय माझी? खरं तर मी तुम्हाला आधी सॉरी म्हणायला हवं। तुम्ही कोण आहात आणि बाहेर तुमचं काय कार्य आहे याबद्दल मला अजिबात कल्पना नव्हती। जर असती तर मी इतर गुन्हेगारांसारखे तुमच्याशी वागलेच नसते। मला आज माझ्या स्टाफकडून तुमच्याबद्दल कळलं आणि मला धक्काच बसला की एवढी मोठी व्यक्ती आणि जेलमध्ये। पण मी ज्या पद्धतीने तुमच्याशी वागले मला पश्चाताप झाला। हे सांगायला तुम्ही मला इथे बोलवलं? नाही, पश्चाताप झाला तर प्रायश्चित पण करायला हवं ना। मी काय करू शकते तुमच्यासाठी? तुमची मदत करू शकते इथून बाहेर पडण्यासाठी। एकदा का तुम्ही इथून बाहेर पडलात की तुम्ही तुमच्या पॉलिटिकल कॉन्टॅक्ट्सनी किंवा सरकारी कॉन्टॅक्ट्सनी केस जिंकून हे सगळं एकदाच संपवू शकता। तुम्ही निघा प्लीज इथून आता। काय झालं? तुम्ही निघताय ना? तुम्हाला अशी संधी परत मिळणार नाही आणि तुम्हालाही मला असं मूर्खात काढता येणार नाही। तुम्ही मला इथून पळून जायला सांगणार आणि मी पळत होते म्हणून माझा एन्काउंटर करणार। ओळखते मी तुम्हाला। पुढच्या वेळी असा बालिश प्लॅन करण्याऐवजी काहीतरी चांगला प्लॅन करा। ए थांब।